हॅलो. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकत आहोत कथा आपकी आंखों में कुछ. लेखन अमोल परब. तो कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता. शांत, कुणाच्या अध्यात ना मध्यात. जास्त कोणामध्ये मिसळणं त्याला माहीतच नव्हतं. लहानपणापासून बुजरा असलेल्या त्याला काही जण शिष्ट म्हणायचे तर काही जण बुळ्या. त्याला मित्र असे कधी नव्हतेच. जिथे मित्र नाहीत तिथे मैत्रिणींचा तर दूर दूरपर्यंत विषयच नव्हता. जिथे शाळेत लोकांची अफेअर सुरू होतात तिथे अख्खी शाळा संपून देखील तो एकाही मुलीशी कधी एका शब्दाने देखील बोलला नव्हता. त्याला जमलंच नाही कधी. कॉलेजला ॲडमिशन घेताना देखील अखेर त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं होतं, बेटा, आयुष्य फक्त स्वतःपुरतं मर्यादित नसतं. अरे, जगून घे, बाहेर पड स्वतःच्या कोशातून. पण त्याला ठरवून सुद्धा जमत नव्हतं ते. तो असाच होता, स्वतःच्या नजरेत उपेक्षित. एकटा राहायचा घुम्यासारखा. अशात एके दिवशी त्याला ती दिसली, त्याच्यासारखीच कुणीतरी, गर्दीत हरवलेली, स्वतःशीच भांबावलेली. ती दिसायला तशी सर्वसाधारणच. सरासरी उंची, मध्यम बांधा, स्त्री सुलभ लज्जा, काळे भोर केस, गोबरे गाल आणि बाकी इतर स्त्रीतत्वाचं लक्षणीय प्रमाण. पण या सगळ्यापेक्षा तिच्याकडे असलेले तिची सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिचे डोळे. तिचे डोळे खरंच खूप छान होते. जीव लावणारे, जीव घेणे असे तिचे डोळे. एक वेगळीच ओढ होती तिच्या नजरेत. आणि हे त्याला त्यांच्यातल्या एकमेकांवर हरेक रेंगाळणाऱ्या नजरेच्या जुगलबंदीतून जाणवायचं. ती देखील त्याच्यासारखीच होती, आजूबाजूच्या गर्दीशी अनभिज्ञ, स्वतःच्या अस्तित्वाला सगळ्यांपासून वाचवीत, आपलं जगणारी, जसा की तो होता. तो तिला निरखून पाहत असायचा, जणू काही ती त्याचंच प्रतिबिंब होती. अचानक नजरानजर झाली, श्वास अडखळले आणि तो तिच्या डोळ्यात हरवला. आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है. यानंतर त्याची नजर तिच्यासाठी वेडीपिशी झाली होती. तो तिच्या नजरेत अडकला होता. तिच्या सौंदर्याची व्याख्या समजून घेऊ पाहत होता. तिच्या नजरेच्या टप्प्यात तो स्वतःला ठेवायचा. तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची नोंद ठेवायचा. तिच्या हर एक अदेवर स्वतःचे अंदाज ठरवायचा. तो शोधायचा तिला आणि पर्यायाने तिच्या डोळ्यांना, ज्यांनी त्याला तिचा दिवाना बनवलं होतं. पण हे सगळं तो जगापासून लपवून करत होता. त्यात देखील स्वतःला दुनियेपासून अलिप्त ठेवण्याच्या तिच्या सवयीचा त्याला आपसुकच फायदा झाला. हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. कशीबशी एकदाची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत, आणि मग मैत्री झाल्यावर तिच्याबद्दलची त्याची आवड आणि त्याच्याबद्दलचा तिचा विश्वास, हे दोन्ही अजून वाढत गेलं. त्यांच्यातल्या गप्पा, त्यांच्यातली जवळीक, त्यांच्यातली आपुलकी, जी की आता दोघांनाही हवीहवीशी वाटत होती. दोघे अगोदरच जगापासून नामानिराळे होते. आता तर दोन माणूसघाणी माणसं एकमेकांना भेटली होती. म्हणजे आता तर त्यांच्या बाबतीत इतर जगाने देखील आशा सोडली होती. ती आता समोरून त्याला भेटू लागली होती. तिच्या जगात त्याच्यासाठी एक वेगळी आणि हक्काची जागा तयार करत होती. त्याचं सगळं ऐकत होती, त्याची स्वप्न जगत होती, तो सांगेल तशी राहत होती. आणि या बदल्यात इतर कोणाला सध्या आपलं नातं अजिबात कळू द्यायचं नाही, या तिच्या अटीचा त्याच्याकडून होकार मिळवून घेतला होता. आणि त्याला देखील हेच हवं होतं, कारण तो तिच्यासाठी तयार होता, पण तिच्या सोबतच्या नात्याला
सगळ्यांसमोर मान्य करण्यास नाही, निदान सध्या तरी नाही. लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं, आपकी आंखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं, आपकी खामोशियां भी आपकी आवाज है, आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है. ती खूप मस्त होती आणि मुख्य म्हणजे अगदी त्याला जशी हवी होती तशी. आपल्या भावनांना आज पुन्हा एकदा साचपडून पाहताना त्याचं त्यालाच नवल वाटत होतं की तो खरंच प्रेमात पडला होता. तिच्या बोलण्याच्या, तिच्या हसण्याच्या आणि तिच्या त्याच कातील डोळ्यांच्या. तिच्या त्या एका नजरेसाठी तो तिच्या सगळ्या अटी बिनशर्त मान्य करायला तयार होता, फक्त आणि फक्त तिच्या त्या डोळ्यांसाठी. आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है, आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है. त्यांचं हे अनोखं गुपचूप नातं बहरून आता जवळपास 3-1 महिने उलटले होते. गप्पा, आणाभाका, शब्दा यांना ओलांडून आता त्यांच्या भावना शब्दांची मर्यादा पार करून स्पर्शाकडे झुकू लागल्या होत्या. हलकच बोटात बोट गुंफण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आता ओठात ओठ गुंतण्यापर्यंत पोचला होता. ती खूपच रसभरीत होती. तिच्या डोळ्यांची नशा तो तिच्या अधरातून पित होता आणि ती देखील त्याला तिच्या शरीराची हळूहळू ओळख करून देत होती. ते दोघे अजूनही जगापासून लपून आपलं एक वेगळंच जग तयार करत होते. कधी कॉलेजच्या मागे, तर कधी एकट्या पॅसेजमध्ये, कधी संध्याकाळी कॅन्टीनच्या टेरेसवर. जिथे कुठे एकांत असेल तिथे त्यांना एकमेकांच्या शरीराची चटक लागली होती. खास करून त्याला. इतके दिवस मुलींपासून दूर पळणारा तो, ती जरा कुठे एकटी सापडली की तिच्या शरीराला झोंबत होता आणि ती देखील त्याला लटक्या नकाराने सर्व काही करू देत होती. आता त्यांची ही थेरं कॉलेजमधल्या काही टार्गट मुलांच्या नजरेत आली होती. नक्की कोणासोबत तरी याचं झिंगाट चालू आहे याची पक्की खबर नसली तरी कुणीतरी नक्कीच आहे याची त्यांना खात्री पटली होती. ते ह्याच्या मागावर होते, त्यालाही ते जाणवलं होतं. तेव्हापासून तो जरा जास्त सावध झाला. एक ना एक दिवस सगळ्यांना सगळं कळणारच आहे, तर मग लपवण्यात काय हाशील आहे या त्याच्या विचारांवर तिचा स्पष्ट नकार विरजण घालत होता. इतर फालतू गोष्टींपेक्षा त्याच्यासाठी ती जास्त महत्वाची होती. तिला रुसलेला पाहून तो पुन्हा काही बाही सांगून तिला हसवायचा. तिच्याबद्दल तिलाच सांगून तिची तिलाच मस्त बनवायचा. या बदल्यात पुन्हा तिच्या शरीराचा आलेख तपासायचा. आपकी बातों में फिर कोई शरारत तो नहीं, बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं, आपकी बदमाशियों के ये नए अंदाज है. ती दिवसेंदिवस त्याच्यासोबत जास्तच मोकळी होत होती, पण ती आज वेगळ्याच मूडमध्ये होती आणि तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अनायासे तिच्या घरचे सगळे बाहेर गावी गेले होते. संधी आयती होती आणि महत्वाचं म्हणजे त्या दोघांनीही ती घ्यायची ठरवली होती. तो त्या एकट्या घरात तिच्या जरा जास्त जवळ सरकला. ती उसासली. रात्र देखील रंगात आली. इतक्यात त्याला तिच्या मागच्या आरशात कोणाची तरी हालचाल जाणवली. काहीतरी वेगळं, कोणीतरी नवीन. तो थबकला. तो काही त्यावर प्रतिकार करणार इतक्यात एक किंकाळी त्या घरात घुमली. पोलीस पंचनामा करत होते. आज पुन्हा या घरात त्यांना डोळे नसलेल्या मुलाची डेड बॉडी सापडली होती. अख्खं शरीर धडधाकट,
अंगावर कसल्याही इतर खुणा नाहीत, फक्त जीव नाही आणि डोळे गायब. या असल्या प्रकाराने पोलिसही चक्रावले होते. काय चाललंय हे त्यांना काहीच कळत नव्हतं. आणि जिला हे माहीत होतं ती समोरच्या पिंपळाच्या झाडावर बसून त्याच्या खोबणीतून काढलेल्या डोळ्यांना हळूहळू सगळत हलकेच गुणगुणत बसली होती. आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है. आपल्या त्याच जीवघेण्या नजरेने त्याच्या निर्जीव कलेवराकडे एकटक पाहत. कथा कटिंग चहा. लेखन गोविंद कुलकर्णी. आवाज सुजाता. मित्रांनो, यूट्यूबवर एक नवीन फीचर आलंय. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही या एपिसोडला हाईप करू शकता. या एपिसोडला लाईक करा. तिथेच एक हाईप बटन असेल, HYPE. हे हाईप बटन क्लिक करून या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. ही सुविधा उपलब्ध आहे पहिल्या आठवड्यातच. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा असाच मिळत राहील अशी मी आशा करते आणि कथेला सुरुवात करते. धडधडत आलेली रेल्वे धूळ उडवत निघून गेली तेव्हा दिवस मावळून उन्ह सोनेरी झाली होती. सगळीकडे धूळ पसरली होती. दूर माळरानावर उभं असलेलं हे एकुलता एक रेल्वे स्टेशन. सगळीकडे तांबडी माती पसरलेली. हळूहळू धूळ खाली बसत गेली. आपली बॅग झटकत तो प्लॅटफॉर्मवर उभा होता. इथल्या शेजारच्या गावातील शाळेत तो शिक्षक म्हणून रुजू होणार होता. ते गाव तसं रेल्वे स्टेशनपासून 2-2.5 किलोमीटरवर होतं. यावेळी इथवर यायला गाडी मिळाली हीच मोठी नवलाची गोष्ट होती. वेळेवर आलेली गाडी आणि तो एकुलता एक प्रवासी. कसं होणार रे तुझं? तू इतक्या दूर जाणार आहेस ते पाहून मला अजिबात करमणार नाही. तुला मिस करेन रे मी खूप. प्रभा त्याच्या गळ्यात हात टाकून भावविव्हळ होत म्हणाली होती. अगं, मी काही हौस म्हणून नाही चाललोय. आपल्या भविष्यासाठी, स्वप्नांसाठी थोडा त्रास नको का सहन करायला? हां, तो तिची समजूत काढत म्हणाला. ते सगळं खरं आहे रे राजा, पण मला तुझी खूप आठवण येईल. आता मी तुला कशी लगेच भेटू शकते तसं तू मला थोडीच भेटणार आहेस. हां, हे मात्र खरंय, पण हरकत नाही. तू मला तिथेही भेटू शकतेस. तिथेही आपण एकत्र बसून कटिंग चहा घेऊ. तो अगदी सहज म्हणाला. ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटलं. एकदम आनंदाने खुलून ती उत्साहाने म्हणाली, हां, कशी काय? तू इतक्या दूरवर असताना मी तुझ्यापर्यंत कशी येणार? त्याच्यापासून दूर होत तिने निराशेने मान झटकली आणि म्हणाली, तू चेष्टा करतोयस ना? अगं, खरंच चेष्टा नाही करत आहे मी. जे आहे तेच सांगतोय. तू मला खरोखर भेटू शकतेस, अगदी अशीच जशी आता भेटतेस. त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास पाहून ती हरखून गेली. तो जे बोलतोय त्यात नक्कीच तथ्य आहे. म्हणजे याला म्हणायचंय काय? हा मला तर सोबत नेणार नसेल? या विचारासरशी तिच्या आशा पल्लवित झाल्या. तिच्या मनातले भाव अगदी अचूकपणे वाचले असावेत अशा आविर्भावात तो हसला आणि म्हणाला, तू माझ्यासोबत येतेस उद्या सकाळीच. पळून जायचं ही संकल्पना रोमांचक खरी, पण तिच्या मागे घरच्या लोकांना सहजासहजी टोलवणं हा एक साहसी अनुभव होता. उठसूट करिअर आणि लग्नाचे टुमणे लावून आयुष्य कुरतडणारी पालक मंडळी फक्त उडवून लावायची असतात, या सोबतच्या मित्रमंडळींच्या विचारावर आत्ता कुठे विश्वास बसत चालला होता. हे
तू किती हिम्मतवाला आहेस रे, ती कौतुकाने म्हणाली. मग तू येणार हे नक्की. मी उद्या सकाळी 8 वाजता प्लॅटफॉर्मवर तुझी वाट पाहीन. आपल्या दोघात एक कटिंगच्या तिथेच घेऊ, त्याने सांगितलं. तुझ्या आधीच मी तुझ्या नोकरीच्या गावी पोहोचलेली असेन. ती अगदीच उत्साहाने भारून गेली होती. तो फक्त हसला. ठरल्याप्रमाणे ती यायला हवी होती, पण आली नाही. ती म्हणाली होती तशी ती आपल्या नोकरीच्या गावी तर नसेल ना गेली, कारण तिची वाट पाहून जवळजवळ अर्धा दिवस बुडाला होता. ती होतीच तशी धाडसी, गेली असेल पुढे, काय सांगावं. दुपारची शेवटची ट्रेन पकडून तो अखेर निघाला होता. इथवर येईपर्यंत दिवस मावळला आणि आता या प्लॅटफॉर्मवर उतरणारा तो एकुलता एक प्रवासी होता. ट्रेन पुढे गेली खरं, पण तिच्यात एकही प्रवासी नसल्याचं त्यानं पाहिलं होतं. फक्त आपल्याच डब्यात नाही तर अख्खी ट्रेन रिकामी होती. तितक्यात दुसऱ्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर धडधडत एक एक्सप्रेस आली. तो घाईनं बाजूला झाला. अगदी काही सेकंदांचा फरक. कुठलाही हॉर्न न देता आणि कसलाही आवाज न करता ही ट्रेन अचानक कशी आली. थोडक्यात बचावलो, अन्यथा आपण प्रभाला सोडून कायमचे गेलो असतो. तो स्वतःशीच धडधडत्या अंतःकरणाने हसला. परत फिरून तो स्टेशनच्या बाहेर जायला निघाला तेव्हा सगळीकडे शुकशुकाट होता. स्टेशनवर असणारं एकुलतं एक चहाचं हॉटेल देखील ओस पडलेलं. तो तिथून जाताना त्याला तिथे धुळीत काहीतरी पडलेलं दिसलं. एखादं ब्रेसलेट असावं, पण ते ओळखीचं का वाटतंय. ते उचलून त्याने हातात घेतलं. प्रभाच्या हातात आपणच घातलेलं हे ब्रेसलेट. याचा अर्थ ती इथे आलीये, आपल्या आधी. तो उत्साहाने झपाझप चालत निघाला. ती इतकी धाडसी आहे ना की बस. त्याला तिचा अभिमान वाटला. तिच्या सोबत या गावात नवरा बायकोसारखं राहायचं ही कल्पना त्याला ओढ लावत होती. त्याने आपल्या तिथल्या नवीन घराचा पत्ता तिला दिला होता. ती तिथेच गेली असेल आणि आपली वाट पाहत असेल. घराच्या ओढीने तो जेव्हा झपाझप चालत गावात आला तेव्हा दिवस मावळून अंधार पडला होता. तो याआधी इथे येऊन घर पाहून गेला असल्याने त्याला ते शोधणं फार कठीण नव्हतं. दाराशी तो पोहोचला तेव्हा आतून मिणमिणता उजेड बाहेर अंगणात पसरला होता. पुढे लोटलेलं दार उघडत त्याने आत डोकावून पाहिलं तेव्हा आतून हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. हसरे काय करतोस? एकच घास घे ना. माझं नाही ऐकणार का? मी आधी आले म्हणून रागावणार आहेस का? ती प्रभाच होती. जेवायला आग्रह करून ती कोणाला घास भरवते. त्याला नवल वाटलं. क्षणभर रागही आला. प्रेमासाठी वाटेल ते करण्याची भाषा बोलणारी प्रभा एका रात्रीत इतकी बदलली. 24 तासात ती आपल्याशी प्रतारणा करू शकते. अंधुक उजेडात त्याला दिसलं. त्या त्रयस्थाचा चेहरा मोहरा त्याला ओळखीचा वाटला. अंगकाठी साधारण आपल्यासारखीच आहे हे त्याने पाहिलं. त्याला घास भरवून ती मागे सरकली आणि कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात त्याला तो दिसला. भिंतीवर टांगलेला आपलाच एक फोटो आणि त्या फोटोला घातलेला हार. फोटोत जो माणूस होता तोच यावेळी त्याच्या समोर बसून तिच्या हातून जेवण करीत होता. क्षणभर नजर झाली आणि तो ओळखीचा हसला. बाहेर कुजबूज ऐकू येत होती. गेल्या आठवड्यातच एक नवीन मास्तर इथे आला होता बायकोला घेऊन. त्यांनाच हे घर राहायला दिलं होतं. आठवडाभरापूर्वी दोघंही संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर उतरले आणि समोरून वेगाने आलेली दुसऱ्या फलाटावरची रेल्वे त्यांना दिसलीच नाही. दोघंही जागीच गेले रे. दुर्दैवी जीव. तो बधीर होऊन
पुन्हा रेल्वे स्टेशनकडे निघाला होता. कथा द लास्ट गुड बाय. लेखन यादवेंद्र सपकाळ. आवाज सुजाता. चारही बाजूनी पाऊस धो धो कोसळत होता. आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता. मध्येच एखादी वीज चमकली की त्या पावसात लख्ख प्रकाश व्हायचा. त्या काळोख्या रात्रीत थोड्या थोड्या वेळाने जाणाऱ्या रेल्वेच्या भेसूर आवाजाने वातावरणात अजूनच भय निर्माण होत होतं. तो मात्र तसाच त्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांकडे बघत होता. गुडघ्यावर बसून होता तो. चेहऱ्यावर आणि कपड्यांवर रक्ताचे डाग होते. डाव्या हातात काहीतरी लोखंडी सळईसारखं होतं आणि त्याच्या डाव्या बाजूला 2-3 जण दबा धरून बसले होते. त्यातला एक जण धावतच त्याच्याकडे आला आणि त्याने त्याला लाथ मारली. तसा तो कोलमडून पडला आणि दुसऱ्याच क्षणी उठून त्याने लाथ मारणाऱ्याच्या पोटात सळई आर पार केली. त्या माणसाच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं आणि तो उठून उभा राहिला. पूर्ण भिजलेला तो खाली बघत होता आणि त्याच अवस्थेत त्याने थोडंसं तिरकं होऊन उरलेल्या दोघांकडे बघितलं. त्याच्या नजरेतील जरब आणि चेहऱ्यावरील क्रूर हास्य बघून बाकीच्या दोघांच्या अंगाचा थरकाप उडाला. तोच त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि त्या दोघांची पावलं मागे सरकू लागली. जस जसा तो पुढे येत होता तस तसे ते दोघं मागे सरकू लागले. काही वेळातच दोन्ही बाजूंचा वेग वाढला आणि एक रेल्वे भरधाव वेगात तिथून निघाली. खडखडक आवाज करत ती रेल्वे तिथून जात असताना 2 मोठ्या आरोळ्या त्या काळोख्या रात्रीत तुफान पावसात विरल्या आणि अचानक कानावर आवाज आला, अथांग अथांग अथांग. अचानक कानावर आलेल्या आवाजाने बेडवर पडून थाड थाड उडत असलेल्या अथांगने डोळे उघडले. त्याला भीतीने दरदरून घाम फुटला होता. त्याने उठताच तिला मिठी मारली. ती त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करत होती. इट्स ओके, सगळं ठीक आहे. अथांग, रिलॅक्स, इट्स ओके. तिने त्याला जवळ घेत शांत केलं. अथांग शांत झाला आणि तो तिच्याकडे केविलवाण्या नजरेने बघू लागला. त्याच्या डोळ्यात साठलेले अश्रू बघून तिच्याही मनाला पीळ पडत होता. किती विचार करशील रे, तुला असं तीळ तीळ तुटताना बघून किती त्रास होतो मला. प्लीज कम बॅक. ती हुंदका आवरत म्हणाली, आम सो सॉरी. मी करतोय प्रयत्न यातून बाहेर येण्याचा, पण तेवढ्यात दारावर टकटक झाली. अथांग बोलता बोलता थांबला. तिने अथांगला बाजूला केलं आणि दार उघडायला गेली. तो बेडवरून उठला आणि त्याने टेबलवर असलेली सिगरेट उचलली. हया भैरवी, किती बदललीस तू. हॉलमधून आवाज आला आणि अथांगने सिगरेट खाली टाकली. त्याची पावलं आपसुकच हॉलकडे वळली. हॉलमध्ये भैरवी आणि तिची मैत्रीण बसली होती. अथांग हॉलमध्ये आला. त्याचा टी शर्ट घामाने बऱ्यापैकी भिजला होता. अथांगला बघताच भैरवीची मैत्रीण शांत झाली. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला. अथांगने विचारलं. नाही नाही, मुळीच नाही. ये ना, बस, तुझी ओळख करून देते, भैरवी म्हणाली. तसं अथांग अवघडतच एका खुर्चीवर बसला. भैरवी, अगं लग्न कधी केलंस, सांगितलं सुद्धा नाहीस कोणाला. त्या मैत्रिणीने थेट विचारलं. अथांगने एकदा भैरवीकडे बघितलं. तिने एकदाच त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि डोळ्यांनीच नकाराचा इशारा देऊन त्याला बजावलं. अथांग पुन्हा तसाच बसला. अगं, तसं खूप घाईत झालं सगळं, त्यामुळे फारसं कोणाला कळवलं नाही. हा अथांग, माझा नवरा. भैरवीने ओळख करून दिली. हाय. मैत्रिणीने लांबूनच हात हलवला. अथांग, ही माझी जुनी मैत्रीण तेजल. आम्ही एकाच कॉलेजात होतो, भैरवीने सांगितलं. हाय तेजल. अथांगने सुटकेचा निश्वास सोडला. तो पुन्हा उठून बेडरूममध्ये गेला. बाहेर त्या दोघींच्या गप्पा सुरू होत्या.
अथांगने बेडरूममध्ये असलेलं त्याचं कपाट उघडलं आणि त्यातून एक पेटी काढली. त्या पेटीवर त्याने हळूवार हात फिरवला आणि पेटी उघडली. त्या पेटीमध्ये डायरी आणि फोटो फ्रेम्स होत्या. भैरवी, तुझा नवरा असा का? तेजलने प्रश्न विचारला. भैरवी थोडीशी चासरली. तिने तिरक्या नजरेने अथांगचा कानोसा घेतला. आमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यामुळे कोणालाही सांगितलं नाही, भैरवी सांगू लागली. आतमध्ये अथांग सुद्धा त्या पेटीतल्या वस्तू बघून हरवून गेला. अथांग त्याच्या नावाप्रमाणेच अथांग होता. कोणालाही त्याच्या मनाचा थांग पत्ता सुद्धा लागायचा नाही असा. निर्मळ मनाचा अथांग नेहमीच सगळ्यांना सामावून घ्यायचा. चांगलं असो किंवा वाईट, तो माणसांना नेहमीच महत्त्व द्यायचा. अथांगला कार्टुनिस्ट बनायचं होतं. निसर्गावर निस्सीम प्रेम करणारा अथांग आधी असा नव्हताच. त्याने आपल्या डायरीचं पहिलं पान उलटलं आणि नजरेसमोर सगळं काही तरळलं. 3 वर्षांपूर्वी. या जगात कोणाचंही काहीही होऊ शकतं, पण तुमच्या मुलाचं काहीही होणार नाही, शेजारच्या जोशी काकू बोलत होत्या. आता काय केलं त्याने? मला वाटतं त्याच्यावर लक्ष ठेवून असलेल्यांना मी पगार दिला पाहिजे, अथांगचे बाबा मिश्किलपणे म्हणाले. काय केलं काय विचारता बर्वे? आज पुन्हा तुमच्या मुलानं आमच्या ह्यांचं पुन्हा ते विचित्र कार्टून काढून सोशल मीडियावर टाकलं. किती थट्टेचा विषय झाला त्यांचा, जोशी काकू तावातावाने म्हणाल्या. तेवढ्यात शिळ फुंकत अथांग घरात आला आणि जोशी काकूंना बसलेलं बघून तो जागेवरच थांबला. हाय काकू, कशा आहात? अथांगने हसत मुखाने विचारलं. मेल्या, कशी आहे ही विचारणा करण्यापेक्षा मी इथे का आहे हे विचार, जोशी काकू चिडून म्हणाल्या. हो बरं, का आलात तुम्ही माझ्या घरात? अथांगने विचारलो. अथांग, तू मिस्टर जोशींचं कार्टून काढून सोशल मीडियावर पोस्ट केलंस म्हणे, अथांगच्या वडिलांनी थोड्या कडक आवाजात विचारलं. हो केलं, कारण त्यांनी एका गरीब शेतकऱ्याला फक्त 1000 रुपयांसाठी वेठीस धरलं आणि त्याचे कागदपत्र दिले नाहीत. त्यामुळे त्या शेतकऱ्याला आता सरकारी मदत मिळणार नाही. मी माझ्या पद्धतीने त्यांच्यावर रोष व्यक्त केला, त्यात बिघडलं कुठे, अथांगने स्पष्ट केलं. अरे मग त्यासाठी बाकी सिस्टम आहे, त्यांनी बघितलं असतं ना, तू का म्हणून उठाठेवी करत बसलास, अथांगची आई चिडून म्हणाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मी माझ्या पद्धतीने निषेध नोंदवू शकतो. काय काकू, बरोबर ना? अथांग म्हणाला. हो हो बरोबरच, जोशी काकू बोलून गेल्या. हे बघा, त्यांना सुद्धा पटलं, अथांग हसतच म्हणाला आणि तो आपल्या खोलीत गेला. अथांग हा डिजिटल आर्टिस्ट होता. अनेकदा ज्वलंत समस्या घेऊन त्यावर तो व्यंगचित्रातून व्यक्त व्हायचा. कुठे काही चुकीचं घडलं की तो कार्टून स्केचमधून त्या प्रसंगाला कथेच्या रूपात लोकांसमोर मांडायचा. त्यामुळे अनेकदा त्याला रोषाला आणि टीकेला सामोरं जावं लागायचं. पण त्याच्यावर टीका करणारेही त्याच्या कामाचं आणि अशा निडर वागण्याचं कौतुक करत असत. आई वडिलांच्या बऱ्याच मिन्नतवाऱ्यांनंतर अथांगने एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज दिला. इंजिनियर असलेल्या अथांगला कार्टुनिस्ट म्हणून करिअर करायचं होतं. पण फक्त आई वडिलांच्या इच्छेसाठी त्याने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नोकरी मिळाली सुद्धा, पण त्याचं तिथे मन रमत नव्हतं. दिवसभर लॅपटॉप समोर बसून त्याला कंटाळा येऊ लागला होता. महिना झाला असेल, पण त्याला तिथे तो महिना सुद्धा वर्षासारखा वाटला. हायला, रेसिग्नेशनच देतो, हे आपलं काम नाही बुवा, अथांगने मनात विचार घोळवला आणि त्याने सिगरेट शिलगावली. भर दुपारची वेळ होती. पावसाळ्याच्या आधी असलेला उकाडा जास्त त्रासदायक वाटत होता. ऑफिसच्या एसी मधून बाहेर येऊन थांबणं म्हणजे जीवावर येण्यासारखं होतं. पण अथांगला या गोष्टींनी फरक पडत नव्हता. त्याला निसर्गाने दिलेली प्रत्येक गोष्ट आपलीशी वाटायची. तो बाहेर सिगरेट ओढत होता. तेवढ्यात हवेची थंडगार झुळूक आली आणि त्यासोबत ओल्या मातीचा सुगंध सुद्धा. त्या ओल्या सुगंधानं त्याचं मन प्रसन्न झालं. त्याने एकदा दूरवर आकाशाकडे पाहिलं. वाह, आज पाऊस येणार नक्की, तो पुटपुटला आणि पुन्हा सिगरेट ओढू लागला. गारवा वाढला आणि वाऱ्याचा जोरही. त्यासोबत पावसाचा हलका शिडकावा झाला.
थोड्याच वेळात आकाशात काळ्या कुट्ट ढगांनी दाटी केली आणि गडगडाट झाला. गडगडाट होताच पाऊस धो धो करत कोसळू लागला. समोरच्या रस्त्यावर गाड्यांची गर्दी होऊ लागली. लोक आडोसा बघत स्वतःला भिजण्यापासून वाचवू लागले. अथांग लांबूनच त्या सर्वांची मजा बघत होता. तेवढ्यात फॉर्मल्स घातलेली एक तरुणी डोक्यावर बॅग पकडून त्याच्या जवळ येऊन थांबली. शिट, हा पाऊस पडना, ती पुटपुटली. तिने आपले कपडे झटकले. ती तरुणी जवळ येताच त्याने सिगरेट खाली टाकली. त्याने त्या मुलीकडे बघितलं आणि त्याला तिच्या पाठीवर उडालेला चिखल दिसला. अगदी काही सेकंदात रस्ता ओलांडताना तिच्या अंगावर चिखल उडाला होता. तिथे अजून काही माणसं होती. तिचा पांढऱ्या रंगाचा शर्ट पावसाने भिजून अंगाला चिकटला होता. ते लोक तिच्या भिजलेल्या अंगाकडे पाहत असल्याचं तिने नोटीस केलं. दोघं जण तिच्या पाठीकडे बघत होते. लोक आपल्याकडे बघतायत हे तिच्या लक्षात येताच ती टेकण्यासाठी जागा बघू लागली. तेवढ्यात अथांग तिच्या आणि त्या लोकांच्या मध्ये येऊन उभा राहिला. एक्सक्यूज मी, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही इथे थांबू शकत नाही, अथांगने त्या लोकांना सांगितलं. ते तिनेही ऐकलं. अरे मग काय, आम्ही पावसात भिजायचं का, त्यातल्या एकाने उद्धटपणे विचारलं. चालेल मला, पण तुम्ही दोघं तरी इथे थांबू शकत नाही आता, अथांग पुढे पाऊल टाकत म्हणाला. ती मात्र शांत होती. त्या दोघांना कळून चुकलं की अथांग त्यांनाच उद्देशून बोलतोय. अथांग पुढे झाला आणि त्याने त्यातल्या एकाला कॉलरला पकडलं आणि एका कोपऱ्यात दाबलं. मग भिजलेल्या मुली बघायला थांबला का इथे, अथांग हळू पण कडक आवाजात म्हणाला. सॉरी. अथांगचा अवतार बघून तो माणूस नरमला आणि त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्याला घेऊन तो निघून गेला. पावसाचा जोर अजूनच वाढला होता. त्या सर्व लोकांमध्ये तीच एकटी मुलगी होती. अथांगने तिला पाहिलं आणि म्हणाला, प्लीज तुम्ही आत या, पाऊस एवढ्यात थांबेल असं वाटत नाही. नो नो, इट्स ओके, मी ठीक आहे, तिने उत्तर दिलं. तुमची मर्जी, पण मी आत गेल्यावर कोणी अजून मूर्खपणा केला तर मला ते आवडणार नाही, अथांगने हसत सांगितलं. तिनेही विचार केला आणि होकारार्थी मान हलवली. त्याने दरवाजा उघडला आणि ते दोघं आत प्रतीक्षा कक्षात बसले. अथांगने ऑफिस बॉयला 2 चहा आणायला सांगितलं. हाय, मी अथांग, अथांग नेहमीप्रमाणे म्हणाला. त्याचा तो खेळकर आविर्भाव तिला आवडला. मी भैरवी देशपांडे, सायकोलॉजिस्ट आहे, तिने सांगितलं. अथांगने तिच्या हातात हात मिळवला. म्हणजे डॉक्टर आहात, दॅट्स गुड, अथांग हसून म्हणाला. त्या दोघांची ही पहिली भेट होती, अगदी अविस्मरणीय अशी. त्या दिवशी 2 गोष्टी घडल्या. अथांगला भैरवी मिळाली आणि भैरवीला अथांग. भैरवी मिसळणारी होती तर अथांग सामावून घेणारा. अथांग जर असीमित होता तर भैरवी त्याची मर्यादा. अथांग, अरे तेजल जाते बघ, प्लीज येतोस का, भैरवीने आवाज दिला आणि अथांग सुद्धा आठवणीतून बाहेर आला. त्याने आपलं सगळं सामान पेटीत ठेवलं आणि तो बाहेर आला. बाय अथांग, पुन्हा भेटूया, तेजलने त्याला वरच्यावर निरोप दिला आणि भैरवीला आलिंगन दिलं. काळजी घे आणि अशीच राहा, पण स्वतःला हरवू नको, तेजल तिच्या कानात म्हणाली. अथांग लांबूनच कसं तरी हसला आणि जाऊन बेडवर झोपला. बेडवर पडताच त्याच्या कानावर आवाज येऊ लागले. तू खरंच काही करू शकत नाहीस, तुझ्यामुळे आम्हाला सगळीकडे मान खाली घालावी लागते. जर तू नसतास तर निदान आम्हाला 4 चौघात शर्मेने मान खाली घालावी लागली नसती. तुला जर आम्हाला आनंद नाही देता येत तर निदान एवढा मनस्ताप तरी देऊ नको. अथांग पुन्हा विचारात मग्न होत होता. त्याच्या अवतीभवती काही लोक त्याला दिसू लागले. प्रत्येकाच्या हातात काही ना काही शस्त्र होतच. अथांग त्यांच्याकडे बघू लागला. हिम्मत असेल तर पुढे पाऊल टाका, कम ऑन, किल मी. अथांग जागेवर उभा राहिला आणि तो हवेतच हातपाय मारू लागला. तेवढ्यात एकाने त्याला पाठीमागून पकडलं आणि त्याला फेकलं. तो हवेत फेकला गेला आणि जमिनीवर आदळला. इतक्यात भैरवी दारात आली आणि तिने अथांगला सावरलं. अथांग, अथांग, काय झालं, भैरवीने त्याला विचारलं. भैरवी, ते
तो पुढे बोलणारच होता, पण त्याला आता कोणीही दिसलं नाही. कोणीही नाहीये. अरे का इतका विचार करतोस तू? अरे एखाद्या दिवशी अशानं मरशील तू. प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. भैरवीने त्याला गदागदा हलवलं. अथांग भानावर आला आणि मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात झाली. तो हमसून हमसून रडू लागला. भैरवी मला काय खरं काय खोटं तेच कळत नाहीये ग. ते बंद न होणारे आवाज, आजूबाजूला दिसणारे ते लोक, रक्ताचा सडा, ते सगळं मी खूप प्रयत्न करतोय, पण मला नाही जमत. अथांग तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला. भैरवीने त्याला उठवलं आणि बेडवर झोपवलं. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. एवढ्यात तिचं लक्ष दारात गेलं आणि तिला तेजल दिसली. तेजलने दारात उभं राहून सगळा प्रकार बघितला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. अथांगचं ते विक्षिप्त वागणं, भैरवीचं त्याला सांभाळणं, हे सगळं अनाकलनीय वाटत होतं. तेजलला बघून भैरवी घाबरली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिला प्रचंड तणाव जाणवू लागला. तेजल तिच्या जवळ आली आणि तिने भैरवीच्या हाताला पकडून तिला हॉलमध्ये आणलं. काय प्रकार आहे हा भैरवी? अगं तुझा नवरा किती व्हायलंट होतो, तुला कळतंय ना? तू तर स्वतः एक सायकोलॉजिस्ट आहेस. तेजल तिला मोठ्या आवाजात विचारू लागली. भैरवी सुन्न झाली होती. काय उत्तर द्यावं तिला कळत नव्हतं. भैरवी अगं तू सांगतेस का नाही की मी तुझ्या आई वडिलांना इथे बोलावून घेऊ? प्लीज भैरवी बोल. तेजल काळजीने म्हणाली. नाही प्लीज, आई बाबांना नको कळायला, मी सांगते तुला सगळं. अथांग असं नव्हतं ग आधीपासून. सगळं कसं छान चाललं होतं. आम्ही भेटल्यानंतर त्याने त्याची नोकरी सोडली. त्याच्या आई वडिलांना ते आवडलं नव्हतं. घरात नेहमी त्याला त्याची मार्कशीट आणि त्याच्या रोखठोक स्वभावामुळे जज केलं जायचं. अथांगला चुकीचं काहीच सहन व्हायचं नाही. अगदी सिग्नल तोडलेला सुद्धा त्याला आवडायचं नाही. आमचं भेटणं सुरू झालं आणि वरवर खेळकर असलेला अथांग आतून किती एकटा आहे हे माझ्या नंतर हळूहळू लक्षात आलं. नेहमीचे टोमणे, त्याच्या अपयशावरून त्याला हिणवणं, यामुळे तेव्हाही काहीसा डिस्टर्ब असायचा. आपल्या कार्टूनमधून तो सगळं व्यक्त करायचा, पण कोणालाही त्याच्याकडे लक्ष द्यावं असं वाटलंच नाही. माझ्यावर खूप जास्त डिपेंड झाला होता तो. प्रत्येक लहान सहान गोष्टीत तो मला गृहीत धरायचा आणि मलाही त्याच्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला होता. पण तो माझ्यावर प्रेम करतो हेच मला कळलं नव्हतं तेव्हा. भैरवी बोलता बोलता थांबली. माझ्या बाबांनी लग्नासाठी मला मुलगा बघितला. लग्न जुळलं आणि सगळी तयारी सुरू असताना मी अथांगला लग्नाबद्दल सांगितलं. तो तेव्हाही काहीच बोलला नाही. त्या दिवशी मात्र त्याच्या डोळ्यात मी पहिल्यांदा आसवं बघितली. पण घरात इश्यू आहेत असं सांगून त्याने टाळलं आणि तो निघून गेला. नंतर तो मला मागच्या वर्षी भेटला. माझ्या एका मानसोपचार तज्ज्ञ मित्राकडे तो ट्रीटमेंट घेत होता. त्या मित्राने मला सांगितलं की अथांगला ओव्हर डिप्रेशन आणि इमॅजिनरी सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. त्यामुळे त्याला अवतीभवती हिंसक घटना घडताना दिसतात आणि त्याचा आजार एवढा बळावला होता की तो स्वतःला सुद्धा इजा करून घ्यायला लागला होता. भैरवी बोलता बोलता थांबली आणि तिला हुंदका अनावर झाला. पण त्याला हा आजार झाला कसा? तुम्ही दोघं एकत्र कसे? आणि तुझ्या नवऱ्याचं काय? तेजलचा पुढचा प्रश्न. सततच्या हीन वागणुकीमुळे तो आधीच खचला होता. त्याच्याकडे माझ्याशिवाय आपलं असं कोणीच नव्हतं. नंतर त्याचे आई वडील सुद्धा एका अपघातात गेले आणि तो पूर्णपणे एकटा पडला. त्यात कोणीतरी म्हणालं की त्याच्यामुळेच त्याच्या आई वडिलांना जीव गमवावा लागला आहे. आधी आई वडिलांनी त्याला समजून घेतलं नाही आणि नंतर मी सुद्धा. मला त्या दिवशी जाणीव झाली की मी चुकले त्याला समजून घेण्यात. तो नेहमी माझ्यासाठी होता. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा समजून घ्यायचा. पण त्याच्या या अवस्थेत मी नव्हते. त्याचा हा आजार बळावला आणि तो पूर्णपणे तुटला. वर्षभरापूर्वी जेव्हा मी त्याला घरी आणलं तेव्हा माझ्या नवऱ्याने आणि माझ्या आई वडिलांनी विरोध केला. मी ऐकलं नाही. माझ्या नवऱ्याने घटस्फोट घेतला. आजही तो म्हणतो की तू त्या अथांगला मेंटल हॉस्पिटलमध्ये सोड आणि पुन्हा ये. पण आता अथांगला असं सोडून जाणं शक्य नाही. भैरवी बोलताना भावूक झाली.
तिच्या मनात असलेली प्रत्येक भावना, तिचा प्रत्येक शब्द तेजलच्या अंगावर शहारे आणत होता. आणि तो बरा झालाच नाही तर आयुष्यभर अशीच राहशील का? मगाशी मला वाटलं की तू खरंच तुझ्या नवऱ्यासोबत सुखात आहेस, पण माहीत नव्हतं की हे असं सगळं घडलंय. किती विरोधाभास आहे ना ग. कॉलेजात असलेली आपली मैत्री आपण आयुष्यभर ठेवू असं आपण म्हणायचो, पण तरीही आपण लांब झालो. पण लांब गेल्यानंतर मी कधी वळूनच बघितलं नाही की तू कशी आहेस, कुठल्या परिस्थितीत आहेस. तेजलच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले. हो, राहीन मी अशीच. कधी कधी आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी काही प्रेमाने करणं म्हणजेच प्रेम असेल असं नाही. आज मी त्याच्यासाठी स्वतःशी लढते. येतो ग कंटाळा, पण त्यापेक्षा जास्त प्रेम करते मी त्याच्यावर. रागही येतो स्वतःचा की का तेव्हा मी अथांगच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकले नाही. भैरवी म्हणाली. त्या दोघी बराच वेळ शांत राहिल्या, पण त्या शांततेतही त्या दोघीही बेचैन होत्या. न जाणो भैरवी अथांगसाठी केव्हापासून मोकळी अशी फिरलीच नव्हती. तेजलने तिला बाहेर जाऊ म्हणून गळ घातली आणि त्या दोघी बाहेर गेल्या. वेळ संध्याकाळची. भैरवीने दार उघडलं तसं तिचं पाऊल जागेवरच घुटमळलं. घरात तिचा नवरा आणि आई वडील बसले होते. तिघांच्याही चेहऱ्यावर हसू होतं. आई, बाबा, तुम्ही? भैरवीला राहावलं नाही आणि ती जाऊन दोघांच्याही गळ्यात पडली. काही वेळ अश्रूंचा बांध ओसरल्यावर ती खाली बसली. समीर, तू इथे का आला? आई बाबा, तुम्ही कसे आहात आणि अचानक कसे आला? भैरवीचे प्रश्न संपत नव्हते. तसं तिच्या नवऱ्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि तिच्या चेहऱ्याला ओंजळीत घेतलं. वेळ दुपारची. अथांगला पुन्हा जाग आली. त्याला भैरवी आजूबाजूला दिसली नाही म्हणून तो बेचैन झाला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. तो उठला आणि भैरवीला आवाज देणार एवढ्यात त्याच्या कानावर भैरवी आणि तेजलच्या बोलण्याचा आवाज आला. हो, राहीन मी अशीच. कधी कधी आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी काही प्रेमाने करणं म्हणजेच प्रेम असेल असं नाही. आज मी त्याच्यासाठी स्वतःशी लढते. येतो ग कंटाळा, पण त्यापेक्षा जास्त प्रेम करते मी त्याच्यावर. रागही येतो स्वतःचा की का तेव्हा मी अथांगच्या मनात काय चाललंय हे नाही ओळखू शकले. पण समीरने मला जेवढं प्रेम दिलं किंवा लग्नानंतरच्या 2 वर्षात एकमेकांवर जेवढं प्रेम आम्ही केलं, त्यामुळे मी समीरची अवस्था समजू शकते. कोणत्या नवऱ्याला सहन होईल त्याच्या बायकोचं असं वागणं? मी सायकोलॉजिस्ट आहे, पण मलाच काही कळत नाहीये असं वाटतं. ह्या द्विधा मनस्थितीने खूप थकले मी. भैरवीने आपलं बोलणं पूर्ण केलं. भैरवी, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. हे बघ, अथांग बरा होईल. सायन्सने खूप प्रगती केली आहे. आपण त्याला चांगली ट्रीटमेंट देऊ. पण आता हा विषय बंद करूया. स्वतःकडे शेवटचं कधी बघितलंयस? हां, बघ काय अवस्था झाली आहे तुझी. ते काही नाही, आपण बाहेर जाऊयात. चेंज मिळेल तुला तेवढाच, तेजलने सांगितलं. अगं पण अथांग, भैरवी पुढे बोलणार एवढ्यात तेजलने तिच्या तोंडावर हात ठेवला. आता काही नाही, आपण येऊ लवकर. तेजलने तिला गळ घातली आणि ती जायला तयार झाली. तेवढ्यात अथांग पुन्हा बेडवर जाऊन झोपला. भैरवी आली. तिने निश्चित झोपलेल्या अथांगकडे बघितलं आणि ती तिच्या रूममध्ये जाऊन तयार होऊन बाहेर गेली. अथांग उठला. त्याने भैरवीच्या आई वडिलांना बोलावून घेतलं आणि येताना समीरला सुद्धा घेऊन यायची विनंती केली. तासाभरात ते तिघही आले. तुम्ही तिघांनी मला काही दूषणं द्यावीत किंवा काही वाद घालावेत याआधी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. प्लीज एकदा माझं ऐकून घ्याल का? अथांगने विनंती केली. त्या तिघांनी एकमेकांकडे बघितलं, परंतु काहीच प्रतिक्रिया नाही दिली. मला माहितीये, गेल्या वर्षभरात माझ्यामुळे तुमच्या सर्वांच्या आयुष्यात खूप मोठं वादळ निर्माण झालंय. भैरवी मनाने खूप चांगली आहे, जबाबदार आहे. तिने माझ्यासाठी केलेला त्याग मात्र मला आज कळला. आजवर मी हे विसरलो होतो की तिने तिचं आयुष्य माझ्यासाठी माती केलंय. समीर, अरे तुला सलाम आहे मित्रा. आजही तू तिची वाट पाहतोयस. क्या बात है यार. कदाचित मी सुद्धा नसतो रे थांबलो एवढं, पण तू वाट बघतोयस तिची.
ती खूप चांगलं आयुष्य डिझर्व करते आणि मी ते आयुष्य नाही देऊ शकत शेवटपर्यंत. म्हणून मी जातोय खूप दूर. भैरवी फक्त तुझीच आहे. ती आल्यानंतर तिला फक्त सांग की मी तिला बाय सांगितलं म्हणून. माझ्या प्रेमासाठी तिने तिचं आयुष्य नको मातीमोल करायला. अथांग बोलत होता, पण त्याच्या डोळ्यातले ओघळ काही थांबत नव्हते. समीरने न राहून विचारलं, पण तू कुठे जातोयस? जग खूप मोठं आहे रे, आणि माझ्यासाठी तर अथांग आहे. जिथेही जाईन तिथे भैरवी माझ्या सोबत असेल कायम. पण मी आता इथे एक क्षणही नाही राहू शकत. मला जावंच लागेल. कुठलाही प्रश्न किंवा किंतु मनात न ठेवता तू तिला आपलंसं कर समीर. आणि तिने विचारलंस तर सांग फक्त गुड बाय केलंय म्हणून. अथांगने आपलं म्हणणं पूर्ण केलं आणि त्यानं एक उसासा सोडला. भैरवीचे आई वडील त्याचं बोलणं ऐकून थक्क झाले. त्यांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. समीरने अथांगला घट्ट मिठी मारली. भैरवी सॉरी, तू म्हणशील तसं वागेन मी, पण प्लीज आता परत ये. समीरने तिच्या गालावर हात फिरवत म्हटलं. पण अथांगचं काय? तिने विचारलं. तो सुद्धा. समीरने होकारार्थी मान हलवली. भैरवी पटकन उठली आणि अथांगला शोधू लागली. पण अथांग कुठेच नव्हता. तिने त्याला घरभर शोधलं, पण तो तिच्या नजरेला दिसत नव्हता. ती त्याला शोधून कावरी बावरी झाली. अथांग कुठेच नव्हता. भैरवी, तो गेलाय. समीरने तिच्या खांद्यावर हात ठेवून हळुवार आवाजात तिला सांगितलं. भैरवीने त्याच्याकडे रडत पाहिलं आणि ती त्याला बिलगली. तो असा कसा जाऊ शकतो? भैरवी रडता रडता बोलत होती. वर्षापासून मोकळेपणाने न रडलेली भैरवी आज मन भरून रडत होती. बाहेर आभाळ भरून आलं होतं. ढगांचा गडगडाट झाला आणि धो धो पावसाला सुरुवात झाली. त्या पावसाच्या प्रत्येक सरीसोबत भैरवी शांत आणि स्थिर होत होती. अन एक आवाज तिच्या कानावर आला. भैरवी, हळूहळू डोळे उघड. आता तू एकदम ठणठणीत बरी झाली आहेस. समीर, तू आता भैरवीला घेऊन जाऊ शकतोस. शी इज ॲब्सोल्युटली फाईन नाव. डॉक्टरांनी समीरला सांगितलं. थँक्यू डॉक्टर, समीर म्हणाला आणि तो भैरवीला घेऊन बाहेर गेला. पण अथांग, तो कुठे होता? कल्पनेत होता की सत्य असूनही भैरवीसाठी कल्पनेत गेला होता? तुम्हाला काय वाटतं? अथांग भैरवीच्या कल्पनेत होता की खरा होता? खरा असूनही तिच्या कल्पनेत त्याने गुड बाय म्हटलं. तुम्हाला नक्की काय वाटतं? मला कमेंटमध्ये जरूर कळवा. शब्दफुले हा कथाकथनाचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटतो? तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर तुम्ही इतरांनाही सांगा. तुमचे नातेवाईक, तुमची मित्रमंडळी किंवा इतर जे मराठी कथांवर प्रेम करतात, ज्यांना ऑडिओ कथा ऐकायला आवडतात असे रसिक, त्यांना नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या विशिष्ट प्रकारच्या कथा किंवा विषय हवे असतील तर मला नक्की कळवा. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा. तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. यूट्यूब, स्पॉटीफाय, गाना.com, जिओ7, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता. शब्दफुले@gmail.com हा आहे ईमेल ID. शब्दफुले या फेसबुक पेजवर, तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत, नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.